गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसानंतर जालन्यातील आपल्या अंतरवाली सराटीत गावी परतले। मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बुलेट चालवत आपल्या गावी रवाना झाले। मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसानंतर जालन्यातल्या आपल्या अंतरवाली सराटीत परतले। जरांगे पाटील स्वतः बुलेट चालवत आपल्या गावी रवाना झाले। यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत होते। बऱ्याच दिवसानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावात परतत असताना गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। मनोज जरांगेंसाठी खास रथही तयार करण्यात आला होता। या रथातून गावात रॅली काढण्यात आली। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। शेवटी घराच्या बाहेर समाजासाठी गेलो होतो। म्हणजे काय याला दुसरं काही कारण नाही। समाज प्रगतीकडे गेला पाहिजे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलो। हे राज्यात आणि देशात क्वचितच असं घडतं। स्वतः आता परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठतात हे असं शक्यतो होतच नाही। परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण, त्याशिवाय नाही घरी यायचं। आणि